अकोला महानगर पालिका में जाति वैधता प्रमाण पत्र को लेकर चल रहे विवाद में बड़ा मोड़ सामने आया। प्रभाग क्रमांक 2B की पार्षद सीमा अंजुम शेख अनीस को जाति वैधता मामले में अपात्र घोषित कर दिया गया है। वहीं प्रभाग क्रमांक 1A के पार्षद शेख अब्दुल्ला शेख सलीम और प्रभाग क्रमांक 16B की पार्षद अमरीन सदफ अब्दुल रशीद को मुंबई हाईकोर्ट की नागपुर खंडपीठ से अंतरिम राहत मिली है। न्यायालय द्वारा अंतरिम स्थगन दिए जाने के बाद दोनों पार्षदों के खिलाफ आगे की कार्रवाई फिलहाल स्थगित रहेगी। अब इस मामले में अंतिम निर्णय न्यायालय की आगामी सुनवाई के बाद ही स्पष्ट होगा। जाति वैधता प्रमाण पत्र से जुड़े इन मामलों को लेकर अकोला महानगर पालिका की राजनीति और प्रशासनिक गलियारों में चर्चाओं का दौर शुरू हो गया है। एक और जहां सीमा अंजुम शेख अनीस को अपात्र घोषित किए जाने से राजनीतिक हलचल तेज हो गई है, वहीं दो अन्य पार्षदों को कोर्ट से मिली अंतरिम राहत ने मामले को नया मोड़ दे दिया है। अब सभी की नजरें हाईकोर्ट की आगामी सुनवाई और अंतिम फैसले पर टिकी हुई है। आपल्या या 2026 मध्ये महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये अकोला महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ज्यांनी आरक्षित असलेल्या प्रभागामधून निवडणूक लढविली होती, परंतु त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हतं, ते त्यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केल्याच्या नंतर त्याच्यावरती काही प्रकरणांमध्ये निकाल प्राप्त झालेला आहे, ज्यामध्ये 3 प्रभागामधील म्हणजे 3 जागांवरती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये समितीनं त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र देते वेळेस ते अवैध असल्याचे घोषित केलेलं आहे। त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडे प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने सीमा अंजुम शेख अनीस या प्रभाग क्रमांक 2A मधून अनुसूचित जाती या प्रवर्गामधून निवडून आलेल्या होत्या, त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध झाल्याच्या अनुषंगाने अधिनियमामधील तरतुदीच्या अनुषंगाने कलम 5B जो आहे त्याच्या अनुषंगाने आणि माननीय राज्य निवडणूक आयोगाचे 2013चे एका परिपत्रकामध्ये आदेश आहेत, ज्यामध्ये आयुक्तांनी या संदर्भामध्ये हा आदेश निर्गमित करावायचा आहे। त्या अनुषंगाने या 2A जागेवरती निवडून आलेल्या सीमा अंजुम शेख अनीस यांना अनर्ह ठरविण्याचा आदेश आमच्याकडून पारित झालेला आहे। त्या व्यतिरिक्त शेख अब्दुल्ला शेख सलीम आणि आमरीन सदफ सय्यद नाजीम सय्यद नाजीम या 16B मधून निवडून आलेले आहेत आणि शेख अब्दुल्ला शेख सलीम या प्रभाग क्रमांक 1A मधून निवडून आलेले आहेत। यांचेही जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला आहे। त्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरू आहे। न्यूज़ एक्सप्रेस के लिए प्रतिनिधि नौशाद पटेल, अकोला।